Hello everyone, welcome back to our channel. Today's we are see unit test second standard 8 subject is science. बघा आपण इयत्ता 8वीची सामान्य विज्ञानाची घटक चाचणी 2 ही प्रश्नपत्रिका आज अभ्यासणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या फ्रेंड्ससोबत शेअर देखील नक्की करा, कारण की आपण ही प्रश्नपत्रिका उत्तरासहित अभ्यासणार आहोत. गुण असणार आहे 20 आणि वेळ असणार आहे 1 तास. पहिला प्रश्न आहे या ठिकाणी रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. 2 गुणांसाठी आहे. पहिला आहे त्यातील सोडियम क्लोराईड हे आयनिक संयुग आहे. दुसरा आहे उष्णता मोजण्यास कॅलरीमापी हे उपकरण वापरतात. दुसरा आहे बघा प्रश्न क्रमांक 1 मधील ब योग्यच वाडा जुळवा. त्यातील 2 गुणांसाठी आहे हा प्रश्न देखील. त्यातील अ गट ऑक्सिजनयुक्त रक्ताचा सामू आणि दही. ब गट आहे लॅक्टिक आम्ल आणि ॲसिटिक आम्ल आणि 7.4. ऑक्सिजनयुक्त रक्ताचा समूह हा 7.4 आहे आणि दहीमध्ये लॅक्टिक आम्ल असते. त्यानंतर क आहे विसंगत पद ओळखायचे आहे. केंद्रकी, तंतुकणिका, लवके, आंतरद्रव्य चालिका यामध्ये विसंगत पद आहे लवके. 2 गुणांसाठी आहे बघा. प्रत्येकी 1 गुण असेल. श्वसन नलिका, वायुकोश, श्वासपटल, केशिका उत्तर आहे यामध्ये. विसंगत पद केशिका. हवा तर तुम्ही प्रश्न आणि उत्तरे वहीमध्ये लिहून घेऊ शकता, जेणेकरून तुम्हाला परीक्षेला जाण्या अगोदर पुन्हा सराव करता येईल. हवा तर व्हिडिओ पॉज करा, प्रश्न हे लिहून घेऊ शकता आणि उत्तर देखील. त्याचप्रमाणे चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हाय बटन दाबायला विसरू नका. यानंतर प्रश्न क्रमांक 2 आहे. पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. 4 गुणांसाठी आहे. त्यातील पहिला आहे मानवी रक्ताचे गट किती व कोणते आहे. मानवी रक्ताचे गट हे 4 आहेत. ए, बी, ए बी आणि ओ. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे या ठिकाणी श्वसन प्रक्रियेतील अभिक्रियाकारके लिहायचे आहेत. श्वसन प्रक्रियेतील अभिकारके ग्लुकोज आणि ऑक्सिजन आहेत. प्रश्न क्रमांक 2 मधील तिसरा प्रश्न आहे. पाण्याचा गोठण बिंदू किती आहे. पाण्याचा गोठण बिंदू 0° आहे. प्रत्येकी 1 गुणाला एक प्रश्न असणार आहे. पुढील प्रश्न आहे वनस्पतीतील 2 रंगद्रव्यांची नावे लिहा. उत्तर आहे वनस्पतीतील 2 रंगद्रव्ये क्लोरोफिल आणि कॅरोटिनॉइड्स आहेत. ब आहे शास्त्रीय कारणे लिहा. कोणतेही 2. 4 गुणांसाठी आहे. बरेच दिवस न वापरल्यामुळे काळी पडलेली तांब्याची भांडी चिंचेचे पाण्याने लखलखीत करता येतात. तर शास्त्रीय कारण द्यायचं आहे. कोणतेही 2 लिहायचे आहे. प्रत्येकी एका प्रश्नाला तुम्हाला 2 गुण असणार आहे या ठिकाणी. तर उत्तर जाणून घेऊया. तांब्याच्या भांड्यावर हवेतील कार्बन डायऑक्साईड व ओलावा यांच्यामुळे कॉपर कार्बोनेटचा हिरवट थर जमतो, ज्यामुळे ती काळी पडतात. चिंचेतील टार्टरिक आम्ल हा थर विरघळवते, त्यामुळे भांडी पुन्हा स्वच्छ व लखलखीत होतात. अतिशय सोपं आहे. व्यवस्थित जर आपण समजून घेतलं प्रश्न आणि उत्तर तर आपल्याला व्यवस्थित लक्षात राहतो. सेकंड आहे बघा वैद्यकीय तापमापी पुन्हा वापरण्यापूर्वी झटकावी लागते. शास्त्रीय कारण काय आहे तर उत्तर जाणून घेऊया. वैद्यकीय तापमापीमध्ये पारा एक बारीक नळीतून वर चढतो आणि तापमानाचे वाचन झाल्यानंतर पारा आपोआप खाली उतरू नये यासाठी नळीत एक छोटासा किंक किंवा वळण असते. तापमापी पुन्हा वापरण्यापूर्वी झटकावी लागते, जेणेकरून नळीतील पारा किंकमधून खाली येऊन पुन्हा बल्बमध्ये स्थिर होईल आणि अचूक प्रारंभिक वाचन आपल्याला मिळेल. यासाठी वैद्यकीय तापमापी पुन्हा वापरण्यापूर्वी झटकावी लागते. हवं तर प्रश्न आणि उत्तर दोन्ही लिहून घेऊ शकता. नेक्स्ट आहे बघा प्रश्न श्वसन हा रासायनिक बदल आहे. उत्तर जाणून घेऊया. श्वसन ही एक रासायनिक प्रक्रिया आहे, कारण ग्लुकोज आणि ऑक्सिजन एकत्र येऊन कार्बन डायऑक्साईड, पाणी आणि ऊर्जा ही नवीन उत्पादने तयार होतात. ही प्रक्रिया अपरिवर्तनीय आहे आणि यात मोठ्या प्रमाणात ऊर्जा बाहेर टाकली जाते, म्हणून श्वसन हा एक रासायनिक बदल आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे या ठिकाणी. खाली प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहायची आहे. कोणतेही 2. या ठिकाणी देखील प्रत्येकी एका प्रश्नास 2 गुण असणार आहे. म्हणजेच प्रश्न क्रमांक 3 हा 4 गुणांसाठी आहे.
त्यातील पहिला आहे रक्ताचे घटक व त्यांची कार्ये लिहायची आहे. तर रक्ताचे घटक प्लाझ्मा, लाल पेशी, पांढऱ्या पेशी व प्लेटलेट्स. प्लाझ्मा पदार्थ वाहून नेतो, लाल पेशी ऑक्सिजन वाहतात, पांढऱ्या पेशी रोगप्रतिकार करतात आणि प्लेटलेट्स रक्त गोठवतात. तर या प्रकारे थोडक्यात उत्तरे आपल्याला लिहायची आहे. नेक्स्ट आहे बघा, पेशीतील केंद्रकाचे कार्य लिहायचे आहे. केंद्रक पेशीची सर्व क्रिया नियंत्रित करते. त्यात जनुकीय माहिती असते. पेशी विभाजन, वाढ व वारसा गुणधर्माचे नियंत्रण केंद्रकाद्वारे होते. यानंतर तिसरा आहे फरक स्पष्ट करा. आम्ल व आम्लारी. आम्ल चवीला आंबट असून निळ्या लिटमसला लाल करते. आम्ल H+ आयन देतात आणि आम्लारी चवीला मात्र कडू असून लाल लिटमसला निळे करते आणि आम्लारी OH- आयन देतात. तर फरक स्पष्ट करा तुम्ही या पद्धतीने देखील लिहू शकता किंवा व्यवस्थित पेन्सिलने आखून देखील तुम्ही लिहू शकता. तर 2 लिहायचे आहे जेणेकरून तुम्हाला 2 गुण पडतील. ओके, हवं तर व्यवस्थित योग्यरित्या तुम्ही प्रश्न आणि उत्तरे हे लिहून घेऊ शकता. यानंतर पुढील प्रश्न आहे सुबक नामनिर्देशित आकृती काढायची आहे. कोणतीही 2 कॅलरी मापी 2 गुणांसाठी आहे. कोणतीही एक आकृती काढायची आहे. या ठिकाणी आकृती दिलेली आहे कॅलरी मापीची आणि नावं लक्षात ठेवायची आहे. नावं हे व्यवस्थितरित्या द्यायचे आहेत. नाव आणि आकृती या दोन्हींना मार्क असतात. आता कोणतेही 2 दिलेले आहे या ठिकाणी. तर पहिली आपण बघितली. आता दुसरी आहे प्राणीपेशी. तर प्राणीपेशीची देखील आकृती तुम्ही पुस्तकामध्ये देखील बघितली असेल. व्यवस्थितरित्या काढायची आहे आणि आकृतीला व्यवस्थित नाव द्यायचे आहे. आकृतीच्या फिगरला आणि आकृतींना नावं दिलेली असेल तरच तुम्हाला आउट ऑफ मार्क भेटतील. प्राणीपेशीची आकृती दिलेली आहे. लयकारिका, पेशीपटल, ग्लॉन्झी पिंड, केंद्रक, आंतरद्रव्यजालिका, रिक्तिका, तंतुकणिका, मुक्त रायबोझोम या पद्धतीने असे वेगवेगळे जे नावं आहे यातील ॲटलिस्ट 4 नावं तरी तुम्ही द्यायचे आहेत. मग यामध्ये सोपी नावं तुम्ही घेऊ शकता. पेशीपटल, केंद्रक, आंतरद्रव्यजालिका, रिक्तिका ही 4 नावं जरी तुम्ही दिली तरीही तुम्हाला आकृतीला पैकीच्या पैकी मार्क मिळेल. आकृती काढायचे, नावं द्यायचे म्हणजे 2 मार्क तुम्हाला मिळेल. इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाच्या सहाय्याने दिसणारी ही पेशी आहे, ही आकृती आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त आपल्या फ्रेंड्ससोबत नक्की शेअर करा आणि चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन आणि शैक्षणिक एज्युकेशनल व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनल पाहायला मिळतील. तसेच आपल्या चॅनलवर इतरही सर्व विषयांचे इम्पॉर्टंट व्हिडिओ आहेत तर नक्की चॅनलला व्हिजिट करा. त्याचप्रमाणे प्लेलिस्ट देखील आहे तुम्हाला, जेणेकरून काही व्हिडिओ हे बघायला अतिशय सोपे जातील. सो चेक आउट अवर playlist and also all of you best of luck for the exam.